स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनलवरती। माझं आता घरातलं काम सगळं झालेलं आहे आणि म्हटलं की जरा थोडंसं तुमच्यासोबत गप्पा मारूया। मी म्हटलं मी यूट्यूबवरती माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि जरा भीती पण वाटते, जरा गडबड पण होती बोलायला। काय बोलायचं, कोणत्या विषयावर बोलायचं समजतच नाही अजिबात। आणि तसं बरंचसं म्हणजे कोणत्या विषयावर आपण हे केलं पाहिजे की कोणत्या विषयावरती आपण व्हिडिओ करून जेणेकरून की लोकांना तो व्हिडिओ आवडेल। त्याचा पण जरा मी अभ्यास केलेला, पण यूट्यूब म्हटलं ना की जरा डोकंच हँग होतं माझं तर। म्हणजे आधी तर मी व्हिडिओ सगळ्यांचे पाहायचे, रील्स पाहायचे, त्याच्यावरच टाइमपास केलेला मी। पण यूट्यूबवरती मी ज्यांना लिहिता वाचता येत नाही म्हणजे असं आणि लहान मुलं सुद्धा यूट्यूब व्हिडिओ बनवतात, ब्लॉग वगैरे टाकतात। म्हटलं मग हे टाकतात मग मी का नाही। म्हटलं घरात बसून तुम्ही दुसरं काही काम करत नाही, म्हणजे घरातलंच असतं आणि हाऊसवाईफ म्हटलं घरकामच असतं, दुसरं काही नाही। मग म्हटलं जरा आपणही प्रयत्न करूयात आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करू। मग व्हिडिओ बनवलं मी, म्हणजे आता बनवते, चालू आहे प्रयत्न माझे। पण कॅमेरा ऑन केला काही समजतच नाही आहे, पूर्ण म्हणजे डोकंच हँग होतं। आणि ऑफ कॅमेराच्या पाठीमागे मी हे बोलन, मी ते बोलन, मला असं करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मी लोकांना हे व्हिडिओज दाखवीन, मी लोकांना ते व्हिडिओ दाखवते, असं काहीही होत नाही। फक्त ऑफ कॅमेराच्या पाठीमागे असंच होतं, पण ऑन कॅमेरा झाला की काहीही समजत नाही, डोकं पूर्ण हँग होतं। म्हटलं चला आपण जरा थोडंसं प्रयत्न करूया। पहिल्यांदा तर सगळ्यांचंच असं होत असणार आहे, माझं सुद्धा तेच होते। आता सुद्धा मला काय समजत नाही तुमच्यासोबत काय बोलावं ते, काय बोलायचंय काय। पण मला आशा आहे की तुम्ही मी जे काही व्हिडिओ बनवते ते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करता, म्हणजे व्ह्यूज म्हणजे येतील, लाईक करता माझ्या चॅनलला। आणि काय चुकत असेल माझ्या व्हिडिओ मार्फत तर तुम्ही मला म्हणजे माझी चूक सांगता, किंवा हे असं करू नको, हे कर, हे दाखव, ते दाखव, म्हणजे असं मला सांगता व्हिडिओद्वारे। तर ते गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेल सुद्धा। फक्त आशा आहे की तुम्ही मला माझ्या चॅनल सपोर्ट करा, बस एवढं। आणि आता मी मेशोवरती काही प्रोडक्ट मागवले,
असं हे, म्हणजे छान दिसतात. त्याच्यामध्ये 6 आलेले आहेत फ्लावर पॉट आणि इथे मी 2 ठेवलेले आहेत. हे 6 आलेले आहेत हे. आणि हे जे दुसरे हे स्टिकर आहे, घरामध्ये आपण असं भिंतीवर लावतो ना, ते स्टिकर आहेत हे. आणि फार असं काही फार जास्त महाग पण नाही, आपल्याला आपल्या खिशाला परवडेल असं आहे हे. तुम्ही मेशो ॲप ओपन केली की नाही का डेकोरेटचं, तर हे पूर्ण येतं बघा त्याच्यामध्ये. मला दिसत असेल पूर्ण क्लिअर. हे घरामध्ये असं भिंतीला लावायला छान आहे आणि डेकोरेट छान दिसतात स्टिकर एकदम. हे पण जास्त महाग नाहीये. मी किती 120 रुपयाला की काय मागवलेलं होतं मी. आणि हा जो स्टिकर आहे तो मी पांडाचा मागवला होता. आमची छोटी माव आहे ना, तर मग म्हटलं तिचं लहान मुलं पण असतात आमच्या घरामध्ये, तर मग जरा त्यांना पण जरा भारी वाटतात ना. असं पॅकिंग येतं त्याचं. छान आहे ना. मी जेव्हा गावाला जाईल ना, तेव्हा मी भिंतीवर तुम्हाला स्टिकर लावून दाखवते. मग तुम्ही सांगा की हे स्टिकर कसे वाटतात. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल, आणि हे पण काही फार महाग नाही आहे, मला हे 90 रुपयाला का काय भेटलं होतं. आणि आता मेशोवरती ऑफर चालू आहे, तर काही 70 रुपयाला का काय आहे आत्ता सध्याला. मी जेव्हा घेतलं होतं ते 90 रुपयाला काय घेतलेलं मी. तर तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता. आणि याचं पॅकिंग सुद्धा खूप भारी आहे. आणि हे लवकर, म्हणजे याची डिलिव्हरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला भेटते. आणि एक मी जे मागवलेले आज स्टँड मागवले मी, ते स्टँड सुद्धा आज माझी डिलिव्हरी होईल. कदाचित 4 वाजेपर्यंत येईल आज. तर ते सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला कोणते प्रोडक्ट जास्त आवडले ते मला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर आता जा आणि लगेच सबस्क्राईब करा. बाय. माझं मेशोचं पार्सल आले आता. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी ऑर्डर केलं होतं, ते आले. बघू आता कसं आहे. मी व्हिडिओ बनवण्यासाठी स्टँड मागवलेलं होतं.
छान आहे. बघू आता कसं वर्क होते. शॉर्ट करायचं म्हटलं हे असं पण आहे आणि असं पण करता येते. जर तुम्हाला स्टँड आवडला असेल तर मला सांगा, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.